नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची काजल. तुम्ही मला #काजू पण बोलू शकता. तर हा माझा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे, ज्याच्यामध्ये मी दगडूशेठ दर्शनाबद्दल दाखवणार आहे. तर तुम्ही तो नक्की पहा. आणि आता मी घरातून निघालेली आहे गाईस, आणि बाहेर खूप जास्त थंडी वाजते, तरी पण मी जर्किंग काय घातलेलं नाही आहे, कारण की शेवटी आळशीपणा हो. आता माझी फ्रेंड काजल पण मला भेटली आहे. आम्ही दोघी इथून चाललो आहे हडपसरला, कारण की हडपसरला आमचे फ्रेंड बघत होते. तेवढ्यात आम्हाला आमचा एक स्कूल फ्रेंड भेटतो. आम्ही त्याच्यासोबत भेटतो आणि त्याच्यानंतर ना आम्ही तिथून जातो आमच्या फ्रेंड्सकडे. तर आम्हाला तिथे थोडा वेळ थांबून चहा प्यायची तलफ होते. तर आम्ही जातो चहा प्यायला अमृततुल्यमध्ये. पण तिथे काही चहा बनलेला नव्हता, म्हणून आम्ही तिथून बाहेरच चहा पितो. आणि तिथल्याही चहाची टेस्ट एक नंबर होती. दिवसाची सुरुवात ही चहापासून झाली. त्यानंतर ना मग आम्ही थोडा फोनमध्ये टाईमपास करतो, कारण की गाडी यायला वेट होती. तर आता फायनली आमची गाडी आलेली आहे आणि आता आम्ही आमचा प्रवास सुरू केला आहे. इथेही आम्ही एकमेकांची मस्ती करतो, थोडं एकमेकांना चिडवतो आणि प्रवास सुरू करतोय. तर ह्या लोकांनी मॅप तर मलाच बघायला दिला होता, मीच बघत होते, कारण की बाकीच्यांना येत नाही हो, बाकी काही विषय नाही बरं का. आणि मग इथून आम्ही जातोय दगडूशेठ दर्शनाला. तर फायनली आता आम्ही तिथे पोहोचणारच आहोत थोड्याच वेळात. आणि याच्यामध्येही माझे फ्रेंड्स मला चिडवत आहेत, मी त्यांना चिडवते, त्यामुळे प्रवास हा फार छानच होता. आणि आता आम्ही पुण्यात पोहोचलो आहे. आम्ही इथून चालत चालत दगडूशेठ दर्शनाला चाललो आहे. आणि आपला नवीन वर्ष हा गुढीपाडव्यालाच असतो, पण 2026 आला आहे ना, तर पहिल्या दिवसात काहीतरी करायला हवं, म्हणून आम्ही दगडूशेठ दर्शनाला गेलो होतो. आणि कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही बाप्पानेच होणार ना, कारण की बाप्पा म्हणजे आपलं पहिलं प्रेम. त्यामुळे तर आम्ही मंदिराच्या बाहेर पोहोचलो आहे आणि खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतो आणि मग आम्ही तिथून निघालो आहे. आता आम्ही चौघं पण तिथून निघालेलो आहे आणि मग आम्ही थोडीफार गाडीच्या शेजारी मस्ती करतो आहे. आणि आत्ता इथून आम्ही जाणार आहोत गणेशच्या घरी, कारण की गणेशच्या घरी आम्हाला प्रतीक्षाला सोडायचं होतं. तर आता आम्ही इथे पोहोचलो आहे गणेशच्या घरी, आणि इथे आम्ही थोडंफार गाणी ऐकतो, थोडंफार मस्ती करतो आणि खातो मॅगी खाल्ल्यानंतर न प्रतीक्षाला तिथे सोडून, प्रतीक्षाला बाय बाय बोलून आम्ही जातो कॉलेजला, कारण की कॉलेजला आम्हाला एक गाडी सोडायची होती. तर आम्ही तिथून कॉलेजला गेल्यानंतर न तिथून जातो हडपसरला, कारण की इथे गणेशला त्याच्या फोनचा कवर घ्यायचा होता. आणि त्याचा फोनचा कवर घेताना मीही तिथे स्नॅप काढत बसले होते. आणि फोनचा कवर घेऊन झाल्यानंतर ना आम्ही जातो बेकराईला उसाचा रस प्यायला. आणि इथे आम्ही उसाचा रस पिल्यानंतर न गणेशला बाय बाय बोलतो आणि तिथून मी जाते काजलला घरी सोडायला. तर फायनली मी काजलला पण बाय बाय बोलते, मी घरी येते. तर मी पाहते की आज आईने देवींना नवीन साडी घातलेली आहे, येल्लो कलरची, ती खूप छान दिसते.